नमस्कार मित्रांनो. आज आदिवासी विकास विभाग चौकीदार भरती 2026 च्या दोन्ही शिफ्टचे पेपर झाले आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये प्रत्येक सब्जेक्टमधून नेमके कोणते टॉपिक्स आले, कोणत्या टॉपिक्सवर किती प्रश्न आले आणि पुढच्या पेपरसाठी कोणते टॉपिक सर्वात महत्त्वाचे आहेत, हे आपण पाहणार आहोत. ज्यांचे पेपर अजूनही बाकी आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम मराठी विषयात काय आले ते बघू. मराठी हा विषय खूप सोपा आला होता. यामध्ये समानार्थी शब्द 1 ते 2 विचारले होते, की पर्वत, चंद्र, समुद्र अशा प्रकारचे समानार्थी शब्द विचारले होते. त्यानंतर विरुद्धार्थी शब्द, म्हणी, पुस्तक आणि त्यांचे लेखक, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, प्रयोग अशा प्रकारे मराठी या विषयावर खूप सोपे प्रश्न आले होते. त्यामुळे या विषयावर तुम्ही काही नाही केलं तरी चालेल. आता याच्यानंतर आपण इंग्लिश या विषयात काय आलं ते बघू. इंग्लिशमध्ये सिनॉनिम्स आणि अँटॉनिम्स यावर एकूण 9 ते 10 प्रश्न आले होते. त्यामुळे हे 2 टॉपिक अत्यंत महत्त्वाचे आहेत. ज्यांचे पेपर राहिले असतील त्यांनी फक्त या 2 टॉपिकवर फोकस करा. त्याच्यानंतर स्पेलिंग मिस्टेक यावर 2 प्रश्न आले होते. आयडम्स आणि फ्रेजवर 2 प्रश्न आले होते. ॲक्टिव्ह वॉईस, पॅसिव्ह वॉईसमध्ये 2 प्रश्न होते. डायरेक्ट, इनडायरेक्टमध्ये 2 प्रश्न होते आणि क्वेश्चन टॅगमध्ये सुद्धा 2 प्रश्न होते. आणि सर्वात महत्त्वाचं पॅराजंबल हे या पेपरमध्ये आले नव्हते. त्यामुळे फक्त सिनॉनिम्स आणि अँटॉनिम्स यावरच फोकस करा. आता आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयामध्ये कोणते टॉपिक्स आले ते बघूया. सर्वात महत्त्वाचं यामध्ये गणित या विषयावर एकही प्रश्न आला नव्हता. त्यामुळे अंकमालिका आणि अक्षरमालिका यावर एकूण 9 ते 10 प्रश्न आले होते. त्यामुळे यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट हा टॉपिक आहे. त्यानंतर नातेसंबंध 1 प्रश्न, तुलना 1 प्रश्न, दिशाज्ञान चाचणी यावर 1 प्रश्न, घड्याळ यावर खूप सोपा प्रश्न आला होता. कॅलेंडरवर सुद्धा खूप सोपा प्रश्न होता. आरशातील प्रतिमा ओळखणे यावर 2 ते 3 प्रश्न आले होते. वेन आकृत्यावरील आधारित प्रश्न असे 2 प्रश्न होते. त्यामुळे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये अंकमालिका, अक्षरमालिका आणि आरशातील प्रतिमा ओळखणे यावर हे 3 टॉपिक मिळून 15 प्रश्न आले होते. त्यामुळे ज्यांचे पेपर राहिले असतील त्यांनी या 3 टॉपिकवर फोकस करा. हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. यावरच प्रश्न विचारत आहेत. आता आपण सामान्य ज्ञान या विषयावर कोणते टॉपिक्स आले ते बघू. यामध्ये इतिहास 3 ते 4 प्रश्न आले. राज्य घटनावर 3 ते 4 प्रश्न आले. करंट अफेअर यामध्ये 5 ते 6 प्रश्न आले आणि ते मागील 6 महिन्याचे करंट अफेअरच विचारले आहेत. विज्ञानवर 2 प्रश्न आले आणि भूगोलवर 2 ते 3 प्रश्न आले. करंट अफेअर थोडं हार्ड होतं, परंतु इतिहास आणि राज्यघटना यावर खूप सोपे प्रश्न होते. अशा प्रकारे आजचा पॅटर्न होता. त्यामुळे ज्यांचे पेपर राहिले असतील त्यांनी फक्त या 3-4 टॉपिकवरच फोकस करा. तर मित्रांनो, आजच्या पेपरमध्ये मुख्यतः हे टॉपिक्स विचारले गेले होते. ज्यांचे पेपर अजूनही बाकी आहेत त्यांनी आता नवीन टॉपिक सुरू करण्यापेक्षा या महत्त्वाच्या टॉपिक्सवर जास्त फोकस करा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि अशाच पेपर एनालिसिस, एक्झाम अपडेट्ससाठी राज सेतू या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा.